गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. नमस्कार. आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या कुमार भारती ह्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता 15वी निरोप बघणार आहोत. कवी कवयित्री पद्मा गोळे. जन्म 1913, मृत्यू 1998. प्रसिद्ध कवयित्री निहार, स्वप्नजा, प्रीतीपथावर, आकाशवेडी, श्रावणमेघ इत्यादी कविता संग्रह. नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न इत्यादी नाटिका. वाळवंटातील वाट ही प्रसिद्ध कादंबरी. आपण कविता सुरू करण्याच्या पूर्वी कवयित्री पद्मा गोळे यांचा परिचय बघूया. त्यांचं मूळ जे नाव होतं ते पद्मा विष्णू गोळे. टोपण नाव पद्मा, म्हणजे पद्मा ह्या नावाने त्यांनी कविता लिहिल्या. जन्म 10 जुलै 1913, तासगाव, जिल्हा सांगली. मृत्यू 12 फेब्रुवारी 1998, पुणे. राष्ट्रीयत्व भारतीय. कार्यक्षेत्र साहित्य, मराठी साहित्य. आणि त्यांनी जे लिखाण केलं ते मराठी भाषेमधनं लिखाण केलं आहे. आता कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म तासगाव, जिल्हा सांगली इथे आपण बघितलाच आहे. तर सांगली जो जिल्हा आहे, सांगली जिल्हा हा असं समजलं जातं की असं म्हटलं जातं की क्रांतीवीरांचा, क्रांतिसिंहांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. जसं नाना पाटील किंवा जी.डी. लाड ह्यांसारखे क्रांतिकारक या जिल्ह्यामधले जन्माला आले. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाणांसारखे मातब्बर जे लोक होते राजनैतिक मध्ये, त्या थोर लोकांचा सुद्धा जन्म सांगलीमध्ये झालेला, सांगली जिल्ह्यात झालेला आहे. सांगली जिल्ह्याला नाट्य पंढरी सुद्धा म्हणतात, कारण सांगलीमध्ये गदी माडगुळकरांचा जन्म, ज्यांनी गीत रामायण लिहिलेलं आहे, त्यांचा सुद्धा जन्म झाला. अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. विश्वासराव पाटलांचा जन्म झाला. बालगंधर्वांचा जन्म झाला. त्याचप्रमाणे सांगलीची जी हळद बाजारपेठ आहे ती सुद्धा आशियातील सर्वात मोठी हळद बाजारपेठ आहे असं तिची ख्याती आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या फार मोठ्या सांगली जिल्ह्यामध्ये या आपल्या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे यांचा सुद्धा जन्म झालेला आहे. तासगाव नावाचं एक गाव होतं, जे आहे अजूनही, ते जिल्हा सांगली. आणि या तासगावमध्ये पटवर्धन घराण्यामध्ये, सरदार घराण्यामध्ये पद्मा गोळे यांचा जन्म झाला. आता राजघराण्यात त्यांचा जन्म झाला, म्हणजे सरदार घराण्यात त्यांचा जन्म झाला. तर तेव्हाच्या काळामध्ये आपण थोडी पार्श्वभूमी बघूया पद्मा गोळे यांची. ही नारायण पेशवे यांनी बल्लाळ पटवर्धन यांना तासगाव हे जे गाव होतं ते बक्षीस म्हणून दिलं होतं. पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे बक्षीस वगैरे देण्याची पद्धत होती, आणि तासगाव हे गाव त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आलं होतं. आणि मग त्यानंतर विनायकदादा पटवर्धन, त्यांना सरदार समजलं जायचं, कारण ते संपूर्ण तासगाव आणि तासगावच्या आजूबाजूचा जो भाग होता त्याचा संपूर्ण कारभार ते बघायचे. तर विनायकदादा पटवर्धन म्हणजे पद्मा गोळे यांचे वडील, आणि सौ सरस्वती देवी दादा पटवर्धन या त्यांच्या आई, ह्या पटवर्धन घराण्यामध्ये पद्मा गोळे यांचा जन्म 1913 साली झाला, 10 जुलै 1913 साली. आणि 1923 मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, म्हणजे विनायकदादा पटवर्धनांचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर सबंध कुटुंब हे पुण्यामध्ये वास्तव्यास आलं. आणि तिथे मग हळूहळू, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर सगळ्यांना माहिती आहे, तर तिथे गेल्यावर त्यांच्यावर त्या आजूबाजूच्या भागाचा प्रभाव पडला. आणि मग 15व्या वर्षीच पद्मा गोळे यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली. पद्मा गोळे यांचा जर लिखाण आपण बघितलं तर त्या लिखाणामध्ये स्त्रीच्या मनातील प्रेमभाव, किंवा पद्मा गोळे हे आता सरदार घराण्यामध्ये जन्माला आलेल्या होत्या, त्याच्यामुळे फार श्रीमंत ते घराणं होतं. पण त्यानंतर ज्या प्रकारे त्या पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं,
आणि तिथे त्यांनी बघितलं की मध्यमवर्गीय स्त्रीचा ज्याप्रमाणे कोंडमारा होतो, तर ते सगळ्या काही गोष्टी त्यांनी आपल्या कवितांमधून, आपल्या लेखनांमधून आपल्या समोर प्रस्तुत केल्या. आणि ही जी कविता आहे, ही आकाशवेडी हा जो कविता संग्रह आहे त्याच्यातून आपल्याला ही कविता पद्मा गोळे यांची आपण बघूया. तर तत्पूर्वी मला असं थोडं सांगावसं वाटतं, की पद्मा गोळेंवर भा. तांबेंचा फार जास्त प्रभाव होता. त्यांच्या लिखाणाचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा लिखाणामध्ये आपल्याला भा. तांबेंच्या लिखाणाची छटा थोडीफार जाणवते. पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. स्वतः पद्मा नावाने मग त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. आणि ही जी कविता आहे ही अष्टाक्षरी छंदात लिहिली आहे आणि यमक प्रधान आहे. म्हणजे आपण तिला चाल लावू शकतो. आणि अष्टाक्षरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की एका ओळीमध्ये 8 अक्षर येतात. त्याला आपण अष्टाक्षरी छंद म्हणतो. तर अष्टाक्षरी छंदामध्ये ही कविता लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी निहार हा कविता संग्रह 1954 मध्ये तो प्रकाशित झाला. प्रीतीपथावर हा कविता संग्रह 1947 रोजी प्रसिद्ध झाला. रायगडावरील एक रात्र हे त्यांचं नाटक अतिशय गाजलेलं हे नाटक आहे त्यांचं. श्रावण मेघ हा कविता संग्रह. स्वप्न हे नाटक 1955 साली म्हणजे काय म्हणू आपण त्याला की लोकांना ह्याचा आस्वाद घ्यायला मिळालं. स्वप्नजा आणि निहार हे जे आहेत त्यांचे तर कविता संग्रह जे आहेत त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचं प्रथम पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे अशा प्रकारे पद्मा गोळे यांनी आपल्या अनेक पुस्तकांमधनं नाटकांमधनं, कवितांमधनं, कविता संग्रहांमधनं वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन पण ते लोकांसमोर त्यांनी प्रस्तुत केले. तर पद्मा गोळे यांच्या लिखाणाची आपण थोडी वैशिष्ट्ये बघूया, की त्यातलं पहिलं वैशिष्ट्य की स्त्री प्रेमाचे विविध पैलू आपल्याला पद्मा गोळेंच्या लिखाणामध्ये जाणवतात. ही जी कविता आहे, या कवितेतही एक स्त्री आहे, जी आपल्या मुलाला रणांगणावर जाण्याकरिता जो मुलगा त्यांचा रणांगणावर जातो त्याचं एक भावनिक चित्रण आपल्याला पद्मा गोळे यांनी या कवितेतून मांडून दिलेलं आहे. विपुलतेने आणि सहजतेने दाखवणे आपलं काव्यलेखनाचं जे वैशिष्ट्य आहे, ते अगदी सहजपणे त्या दाखवतात. म्हणजे जे शब्द त्यांनी वापरलेले आहेत, ते अगदी सोपे शब्द असतात. नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ व तेजस्वी आदर्श पुढे ठेवणे हे सुद्धा त्यांच्या काव्यलेखनाचं वैशिष्ट्य आहे. समाजवादाचा पुरस्कार करणे हे सुद्धा त्यांच्या काव्यलेखनाचं वैशिष्ट्य आहे. स्वत्वाची जाणीव निर्माण करणे हे सुद्धा पद्मा गोळे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. आता हे जे लेखनाचं वैशिष्ट्य आपण बघितलं, त्यात स्वत्वाची जाणीव किंवा नव्या युगातील वगैरे आपण जे म्हटलेलं आहे, तर त्या काळामध्ये पद्मा गोळे यांनी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे त्या एक सरदार घराण्यातल्या, पटवर्धन घराण्यातल्या, फार श्रीमंत घराण्यातल्या त्या होत्या. आणि त्यांनी का त्यांच्यापेक्षा त्यांच्यासारखं तोलामोलाचं नाही, पण त्यांच्यापेक्षा आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन जे लग्न केलं होतं, त्याच्यामुळे तिथे कुठेतरी बंडखोरी आपल्याला त्यांच्या काव्यामधून बघायला मिळत आहे. आता आपण आपल्या कवितेची मध्यवर्ती कल्पना बघूया, की रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या बाळाचे औक्षण करणाऱ्या वीर मातेच्या मनातील भावनांचे दर्शन कवयित्री पद्मा गोळे यांनी वर्णन केलेलं आहे. तर हे जे भावनांचं वेगवेगळे दर्शन कवयित्रींनी केलेलं आहे ते अतिशय सुंदररित्या काय म्हणू आपण की ओजस्वी भावनांचं हृदयचित्र वर्णन असं म्हणू शकतो आपण, की जी ओजस्वी भावना होती त्याचं हृदयचित्र वर्णन कवयित्री पद्मा गोळे यांनी आपल्या या कवितेतनं केलेलं आहे. आता ही जी कविता आहे, या कवितेमध्ये एक आई आपल्या मुलाला रणांगणावर जेव्हा तो जातो, तेव्हा तिच्या मनातील भावना या कवयित्रींनी आपल्याला कवितेमध्ये सांगितलेल्या आहेत. मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 रोजी. पण केवळ हे स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे हे स्वातंत्र्य मिळवण्यातच आपल्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहे. पण असे अनेक गोष्टी आपल्या देशामध्ये घडल्या,
की ज्यामुळे स्वातंत्र्य तर मिळालं, पण अतिशय संघर्ष करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. की 150 वर्ष भारतात इंग्रजांची सत्ता होती. ती सत्ता घालवण्याकरता आपल्याला प्रचंड प्रमाणात संघर्ष करावा लागला. त्यानंतर आपल्या देशामध्ये तुम्ही इतिहासात शिकतच असाल, की अनेक संस्थाने होती. तर ही संस्थाने खालसा करून इंग्रजांनी तो प्रदेश आपापल्या ताब्यात घेतला होता. अन्यथा ज्यांना आपलं संस्थान टिकवायचं आहे, त्यांना इंग्रजांचं गुलाम होणं गरजेचं होतं. मग ही संस्थानं खालसा न व्हावी ह्याकरता सुद्धा बराच संघर्ष करावा लागला. शेती व्यवसायावर शेतसारा लावला गेला होता. तो शेतसारा हटवण्याकरता संघर्ष करावा लागला. उद्योगधंद्यांचं अतोनात तेव्हा नुकसान झालं होतं. त्यासाठी संघर्ष करावा लागला. भारतीय जनतेने जवळपास 1857 मध्ये पहिली ठिणगी पडली होती उठावाची. तर तो सुद्धा संघर्ष आपल्या देशाला करावा लागला. म्हणजे आपला देश तावून सलाखून ह्या सगळ्या काही गोष्टीतून निघून आलेला आहे. अनेक वीरांनी, अनेक सैनिक आपल्या देशासाठी शहीद झाले. अनेकांनी बलिदान दिलेलं आहे. आणि हे साधं सरळ मिळालेलं स्वातंत्र्य नाहीये आपल्या देशाला. अगदी सोपं म्हटलं आणि मिळालं असं नाहीये. म्हणजे विचार करा, की 150 वर्ष आपल्याला हे सगळं करण्याकरता लागलं. 150 वर्ष लागले आपल्याला. हजारो, लाखो सैनिकांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं आणि हे स्वातंत्र्य आता टिकवण्याची खरी जबाबदारी तुम्हा लोकांची आहे. म्हणजे जबाबदारी ही तरुणांची आहे. म्हणजे पुन्हा भारत कोणाच्या पारतंत्र्यात न जाओ ही अपेक्षा कवयित्रींनी केलेली आहे. मग एक सैनिक जेव्हा जातो तेव्हा त्याच्या कुटुंबावर त्याची मानसिकता कशी होते, त्या कुटुंबाची मानसिकता कशी होते, कारण त्यांना माहिती असते की ह्याला आपण पाठवतो आहे आपल्या देशाच्या संरक्षणाकरता. तो आहे म्हणून आपण आहोत. तो तिथे लढतो, तो तिथे रात्रभर जागतो, दिवस रात्र जागतो म्हणून आपण इथे आनंदाने सुखाचं आपलं जीवन जगतो. रात्रीची आपण बिनधास्तपणे झोप घेऊ शकतो. तो जर नसता तर आपलं काय झालं असतं? मग आता आपली जबाबदारी आहे की अनेक सैनिकांनी आपले बलिदान आपल्या देशासाठी दिलेलं आहे. मग हे स्वातंत्र्य अबाधित राहणे, टिकवण्याची अबाधितपणे हे राहावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर ती सर्वस्वी जबाबदारी भारतीय तरुणांची आहे. मग भारतीय तरुणांनी आता काय करायला हवं आपल्या देशाकरता? तर ते तुम्हाला विचार करून ह्या सगळ्या आपल्या देशाच्या बलिदानाची जर गाथा आपण वाचली, तर त्याच्यातून आपल्याला स्फूर्ती मिळून आपण आपल्या देशाचं स्वातंत्र्य कशाप्रकारे टिकून राहील, कशाप्रकारे आपली ती जबाबदारी आहे, असं समजून जर विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घेतला, तर आपल्या देशाचं स्वातंत्र्य कायम स्वरूपात टिकूनच राहील. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे देशसेवेतून राष्ट्रनिर्मिती. देशाची सेवा म्हणजे फक्त सीमेवर जाऊनच आपण देशाची सेवा करतो असं नव्हे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीतूनही सुद्धा आपण सहभाग जर घेतला, तर आपण ते देशाची सेवा केल्यासारखंच होतं. मग ते प्रत्येकावर अवलंबून आहे. तुम्ही कशाला देशसेवा म्हणता? आणि ह्या देशसेवेतूनच राष्ट्राची निर्मिती होते. राष्ट्र चांगलं पाहिजे असेल, तर 100% देशाची तरुण पिढी तेवढी सक्षम असायला हवी. आणि त्या सक्षम तरुण पिढीने आपली देशसेवा टिकवण्याकरता विविध माध्यमांचा, विविध गोष्टींचा जर विचार केला किंवा त्याचा जर उपयोग करून घेतला, तर आपण क्षणाक्षणाला देशसेवा करू शकतो, जर आपण विचार केला तर. तर ह्या सगळ्या काही गोष्टी राष्ट्रनिर्मितीसाठी आपण करू शकतो आणि जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, ते स्वातंत्र्य आपण टिकवून ठेवू शकतो. तर आता आपण आपल्या कवितेकडे वळण्याच्या अगोदर कवितेची जी भाषिक वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूया. की पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की अष्टाक्षरी छंद म्हणजे प्रत्येक ओळीत 8 अक्षर आहेत. रचना ही यमक प्रधान आहे. गेयता व नादकुलता दिसून येते, म्हणजे आपण याला गाऊ सुद्धा शकतो. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. तुम्हाला नवरस अगोदरच शिकवलेले आहेत. ही कविता संपूर्णतः वीररसामध्ये आहे. आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. कवितेची भाषा ओजस्वी आहे, म्हणजे फार आपल्याला काय म्हणू की एक आकर्षित करणारी, आपल्याला कुठेतरी आपल्या स्वत्वाची जाणीव निर्माण करणारी किंवा आपलं कर्तव्य देशाप्रती काय आहे, ही पदोनपदी शब्दांमध्ये आपल्याला त्याची जाणीव करून देणारी ही कविता आहे. तर आता आपण आपल्या कवितेला सुरुवात करूया. पहिला
जे कडवं आलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ते आपण बघू. बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण. तू रणांगणावर चाललेला आहेस बाळा, लढण्याकरता चाललेला आहे, शत्रूसोबत चार हात करण्याकरता चाललेला आहेस. आणि म्हणूनच घराला मी तोरण बांधते. इथे तोरण म्हणजे शुभ पताकांची माळ, की एखादा व्यक्ती विजयी होऊन आपल्या घरी यायला पाहिजे ह्याकरिता पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे तोरण बांधत आहे. आता ही आई आपल्या मुलाला देश रक्षणाकरिता रणांगणावर जाण्यासाठी सांगते आहे आणि ती म्हणते की बाळा, तू रणांगणावर चाललेला आहे, शत्रूसोबत लढायला चाललेला आहे. मग मी आपल्या घराला शुभ पताकांची, कारण तू परत यावास अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी शुभ पताकांची माळ आपल्या घराला बांधते आहे. पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीते औक्षण. आणि मी 5 प्राण जे आहेत आपले, त्या प्राणांनी, प्राण, अपान, वियान, सदान जे आहेत, त्या 5 प्राणांनी मी तुझं त्या ज्योतींनी मी तुझं औक्षण करते, म्हणजे पंचारतीने मी तुला ओवाळते. तुझं रक्षण व्हावं अशी माझी इच्छा आहे. दुसऱ्या कडव्यात कवयित्री म्हणतात की स्वातंत्र्याचं आपल्याला रक्षण करायचंय, तर ह्याच विक्रमी बाहूंनी स्वातंत्र्यता राखायची. तुझ्या ह्या ज्या पराक्रमी विक्रमी बाहू आहेत, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात शक्ती आहे, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात पराक्रम गाजवण्याची ताकद आहे, त्याच विक्रमी बाहूंनी तुला आता आपल्या देशाची स्वतंत्रता राखायची आहे. खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. तुझ्यावर अवलंबून आहे. खांदा म्हणजे इथे खांदा आपल्या शरीराचा जो भाग आहे खांदा, तो त्यावर ज्याप्रमाणे आपण डोकं टेकून शांतपणे एखाद्या वेळी विसावतो, तर तशाच प्रकारे इथे खांद्यावर म्हणजे तुझ्यावर ती जबाबदारी आहे. म्हणजे आपल्या देशावर पुन्हा कोणत्याही प्रकारचं आक्रमण न हो, पुन्हा कोणीही आपला देश पारतंत्र्यात आपल्याला टाकू नये, ह्याकरिता ह्या देशामध्ये नेहमी शांती राहील, ह्या जगामध्ये नेहमी शांतता राहणार, ह्या जगामध्ये कधीही युद्ध होणार नाही, म्हणून ही संपूर्ण जबाबदारी आता तुझी आहे. जे वाईट लोक आहेत, जे शत्रू लोक आहेत, त्या शत्रू लोकांना कायमचं संपवून तुला मी ती जबाबदारी तुझ्या खांद्यावर टाकत आहे, की संपूर्ण देश शांततेत नांदावा नेहमी करिता. आणि उद्या म्हणजे पुढे भविष्यात, भविष्यात जगामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारची लढाई होणार नाही, याची खबरदारी तुला घ्यायची आहे. आणि त्याकरता संपूर्ण जबाबदारी आता तुझ्या खांद्यावर मी टाकत आहे. म्हणजे संपूर्ण जबाबदारी तुला आता घ्यायची आहे आपल्या देशाची, की पुन्हा आपल्या देशावर कोणीही आक्रमण करणार नाही. पुढच्या कडव्यात कवयित्री काय म्हणतात. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. आता इथे महाराष्ट्रातील वीरांचा धर्म, आता इथे धर्म म्हणजे कोणत्याही प्रकारचा धर्म जो जो आपण एरवी म्हणतो तशा प्रकारचा धर्म नाही, तर इथे कर्म, काम, इथे महाराष्ट्रातील वीरांनी केलेलं काम काय आहे. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा. तू चालला आहेस रणांगणावर, पण तरीही मला थोडंसंही दुःख झालेलं नाही. माझ्या डोळ्यात एकही दुःखाचं थेंब नाही. मी रडत नाही आहे. मला उलट अभिमान आहे की माझा पुत्र देशाच्या संरक्षणाकरिता चाललेला आहे. आणि का हे होत आहे? कारण मी महाराष्ट्राची लेक आहे. कारण या महाराष्ट्रात अनेक वीरमातांनी जन्म घेतलेला आहे. अनेक अशा वीरमाता ह्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत, ज्यांनी अनेक वीरपुत्रांना जन्म दिलेला आहे. धर्म जाणते वीरांचा. मग आता ह्याचं इथे धर्म म्हणजे जात नाही, किंवा कोणताही हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी वगैरे धर्म नाही, तर इथे धर्म म्हणजे कर्म. काय काम आहे, त्या वीरांनी काय केलेलं आहे. मग अशा त्या वीरांच्या कोण माता होत्या, त्या महाराष्ट्र कन्या कोण होत्या, हे सगळ्यांना आपण माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला, त्यांनी शिक्षणाचं महान कर्म केलं. पंडिता रमाबाई आपल्या इथे झाल्या, आनंदीबाई झाल्या, ताराबाई मोडक झाल्या, अनुताई वाघ झाल्या, गंगूताई पटवर्धन झाल्या आणि थोर राष्ट्रमाता जिजाऊ सुद्धा झाल्या, ज्यांनी शिवरायांसारख्या वीरपुत्राला जन्म दिला आहे. मग ह्या सगळ्यांनी आपापल्या परीने कर्म केलेले आहेत. या सगळ्यांनी आपापल्या परीने कर्म करून आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाची मान उंचावलेली आहे.
मग आता हा त्यांचा धर्म होता. तो कोणता धर्म होता? तर वीरतेचा धर्म होता. आणि म्हणूनच त्यांच्या पोटी वीरपुत्र जन्माला आले. पुढल्या ह्याच्यात कवयित्री पद्मा गोळे म्हणतात, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. बघा केवढा काय म्हणू आपण त्याला, की किती तिच्या मनामध्ये आपल्या पुत्राबद्दल, आपल्या मुलाबद्दल अं, एक अशा प्रकारचं की स्वतः आई आपल्या मुलाच्या तलवारीला धार लावून ठेवते आहे. म्हणजे तिला इथं कुठेही दुःख होत नाही आहे. नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मी मुळीच रडणार नाही. मी हुंदका माझ्या मुखावाटे काढणार नाही. कारण आई आपल्या मुलाला निरोप देते. आपण कवितेचं शीर्षकच बघितलेलं आहे. तिचा मुलगा देशासाठी लढणार आहे आणि तिला हे सुद्धा माहिती आहे की तो परत येतोय की नाही, की त्याला वीरगती प्राप्त होणार आहे. म्हणजे मानसिकता तयार तिने करून ठेवलेली आहे स्वतःची. पण ती म्हणते की बाळा, जेव्हा तू जाणार आहेस रणांगणावर, तेव्हा एकही हुंदका मी माझ्या मुखातून काढणार नाही. उलट मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवेल. उलट मीच तुला तुझ्या पराक्रमाची जाणीव करून देईल. मीच तुला तेवढं प्रोत्साहित करेल की तू बेटा देशासाठी चाललेला आहेस आणि रणांगणावर आपल्या शत्रूंना तू मारणार आहे, याची मला पूर्णतः खात्री आहे. मी एकही हुंदका काढणार नाही. कारण पुन्हा आपण मागच्या कडव्यात जर आलो तर कारण मी महाराष्ट्र कन्या आहे. आता आपण इथे जर उदाहरण बघितलं ना जिजाबाईंचं, राष्ट्रमाता जिजाऊचं, तर राष्ट्रमाता जिजाऊंनी किती लहानपणीच शिवाजी महाराजांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती. त्यांनी जर असं बाळबाळ करून ठेवलं असतं आपल्या मुलाला, तर आपला महाराष्ट्र हा फार मोठ्या एका शिवाजी महाराजांसारख्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या फार मोठ्या व्यक्तीला मुकला असता. फार मोठं एक दैवत आपल्या महाराष्ट्राचं आहे, त्या दैवताला आपण मुकलो असतो. पण महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मोगलांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न केले, त्या सगळ्या प्रयत्नांची सुरुवात करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ होत्या. केवढे लहान होते शिवाजी महाराज जेव्हा ते अफजल खानाला भेटायला गेले होते. मग त्यावेळी जर त्यांनी वाघनखे घातले नसते तर त्यावेळी काय झालं असते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मग स्वतःचा बचाव करण्याकरता त्यांनी वाघनखे घातली आणि अफजल खानाच्या पोटात जेव्हा त्यांनी वाघनखे टाकली तेव्हा संपूर्ण त्याच्या आतड्या बाहेर काढल्या त्यांनी. तर हे जे शौर्याचं, हे जे पराक्रमाचं, हे जे धैर्य त्यांच्यात मध्ये आलं, की केवळ आणि केवळ त्यांच्या मातेमुळे आलं. जेव्हा ते आग्र्याला गेले तेव्हा सुद्धा पकडण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना काय वाटलं असेल? जेव्हा ते अफजल खानांना भेटायला गेले तेव्हा जिजामातांना काय वाटलं असेल? कारण त्यांना सुद्धा म्हणजे जाणीव ही सुद्धा होती की हा परत येतो की नाही आपला पुत्र. आग्र्यामध्ये गेले तेव्हा सुद्धा परत येणार की नाही. पण हा जर त्यांनी विचार केला असता की नाही रे बाबा, मी कशाला माझ्या मुलाला आपण महाराष्ट्रामध्ये बरेचसे आपण म्हणतो की शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी, असं आपण म्हणतो. मी माझ्या घरी नको, म्हणजे मी कोणत्याही प्रकारे संकटामध्ये माझ्या मुलाला टाकणार नाही. हा जर विचार त्यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंनी केला असता तर आपला महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती काही औरच राहिली असती. तर असा विचार त्यांनी केला का? तेव्हा नाही केला. आणि म्हणूनच आज आपण इथे अगदी मोकळेपणाने, शांतपणाने राहू शकतो. आपली सुखाची रात्र आपण घालवू शकतो, शांततेत राहू शकतो, समाधानाने राहू शकतो. याचं संपूर्ण श्रेय आपल्या महाराष्ट्रातील या ज्या थोर वीर माता होत्या, त्यांनी ज्याप्रमाणे कर्म केले त्या कर्मांना आपण सलाम करूया. पुढे पद्मा गोळे म्हणतात की ऐतिहासिक वारसा. आता आपल्याला ह्या जे शेवटून तिसरं जे कडवं आहे त्यातून आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा कळतो की अशुभाची सावलीही नाही पडणार येथे. अरे मीही सांगते ना, जिजा लक्ष्मीशी नाते. म्हणजे अशुभाची सावली म्हणजे शत्रूशी झुंज देण्याकरता सैनिक जेव्हा जातो तेव्हा त्याच्या प्राणांची शाश्वती नसते. म्हणजे तो लढाईमध्ये त्याला प्राण गमवावे लागतात की तो परत आपल्या घरी वापस येतो, आपल्या देशामध्ये वापस येतो का, ह्याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नसते.
म्हणून त्यांची आई म्हणते की अशुभाची सावली तुझ्यावर कधीही पडणार नाही. कारण त्याचं कारण सुद्धा माहितीये. कारण मीही सांगते ना, जिजा लक्ष्मीशी नाते. मग आपलं नातं कोणासोबत आहे, तर या वीरांगणांसोबत आहे. या वीरांगणांसोबत आपलं नातं असल्यामुळे शत्रूची कोणतीही हिंमत होणार नाही तुझ्यावर आक्रमण करण्याची. आणि जरी आक्रमण केले तर तू सहजरित्या त्याच्यातून बाहेर पडणार. तू सहजरित्या आपल्या देशाला ह्या शत्रूंच्या तावडीतून सोडवणार एवढी तुझ्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे कवयित्री म्हणतात की मी सांगते ना, जिचं लक्ष्मीशी नाते. तुझं नातं कोणाशी आहे, ते एवढ्या मोठमोठ्या स्त्रियांसोबत आहे, या वीर मातांसोबत आहे. जिजाबाईंसोबत तुझं नातं आहे. राष्ट्रमाता जिजाबाईंसोबत महाराष्ट्राचं नातं आहे आणि महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक सैनिकाचं त्याच्यासोबत नातं आहे. राणी लक्ष्मीबाईंसोबत तुझं नातं आहे. राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे मनू म्हणजे राणी लक्ष्मीबाई लढली इंग्रजांसोबत. अगदी लहान असताना कोणत्याही प्रकारचं पाठबळ त्यांना मिळालं नाही, कोणत्याही प्रकारचा पाठिंबा त्यांना मिळालेला नव्हता, पण केवळ आणि केवळ आपल्या महाराष्ट्राकरिता त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. पण अखेरपर्यंत इंग्रजांच्या हाती त्या काही सापडल्या नाही. जे केवढा मोठा पराक्रम त्यांनी केला. आपण खरंच ना आता ह्या गोष्टींचा म्हणजे विचार जरी केला तर अगदी अंगावर शहारे येतील अशा प्रकारचा पराक्रम ह्या लोकांनी केलेला आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी आपलं संपूर्ण आयुष्य, आपला मुलगा, आपला नवरा आपल्या महाराष्ट्रासाठी अर्पण केला. राणी लक्ष्मीबाईंनी केवढा मोठा पराक्रम केला. तेव्हाच्या काळात 1857 मध्ये जेव्हा सगळ्या काही गोष्टी घडल्या, तेव्हा एक स्त्री एवढी मोठी जबाबदारी घेऊ शकते म्हणजे ही गोष्ट सुद्धा महाराष्ट्रासाठी फार अभिमानाची आहे. मग एवढ्या मोठ्या वीरमाता, एवढ्या ह्या महाराष्ट्रातील वीरकन्या तुझ्या सोबत आहेत, मग तुझ्यावर शत्रूची अशुभ छाया पडणारच नाही. आणि त्यामुळे तू सहजपणे आपल्या प्राणांचं रक्षण करून पुन्हा आपल्या देशामध्ये वापस येशील. त्यानंतर कवयित्री म्हणतात की तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. ह्यात काय आहे, तर यात वीर मातेचं दर्शन आहे. ती माता केवढी, तिचं मन किती मोठं असेल की किती शांतपणे आणि किती व्यवस्थितरित्या ती आपल्या मुलाला प्रोत्साहित करीत आहे. त्या स्वतः म्हणतात की तुझ्या शस्त्रांना आणि अस्त्रांना ही माय भवानी, ही आई भवानी, तुळजापूरची भवानी माता तुझ्या शस्त्रांना आणि तुझ्या अस्त्रांना शक्ती देईल. ज्याप्रमाणे तिने शिवरायांना शक्ती दिली होती, ज्याप्रमाणे शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली होती पराक्रम गाजवण्याकरता, मोगलांचा खात्मा करण्याकरता, शत्रूंचा नायनाट करण्याकरता, तशाच प्रकारे तुझे शस्त्र जे काही राहणार त्या तुझ्या शस्त्रांना शक्ती देण्याकरता ही भवानी माता स्वतः तुझ्या सोबत राहणार आहे. आणि जेव्हा तू लढण्याकरता जाशील तेव्हा तू कोणाला आठव, तर रणांगणी तू शिवरायांचे स्वरूप आठव. तू आठव की एवढ्या छोट्या वयामध्ये केवढा मोठा पराक्रम या व्यक्तीने गाजवला. त्या शिवरायांचे, त्या छत्रपतींचे जे स्वरूप आहे, त्या छत्रपतींचा जो पराक्रम आहे, त्या छत्रपतींनी जे काही कर्म केलेले आहेत, छत्रपतींनी ज्या प्रकारे शत्रूंचा नायनाट केलेला आहे, त्या प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टी तू आठव आणि आपोआपच त्यामुळे तुझ्या मनामध्ये, तुझ्या शरीरामध्ये तशा प्रकारचा संचार उभा होईल आणि तशा प्रकारे मग तू त्यांच्याच पराक्रमाची आठवण करून शत्रूंचा नायनाट सुद्धा करू शकतील. कारण तुझ्याजवळ ती शक्ती राहणार. कारण भवानी माता तुझ्या सोबत आहे, आई भवानी तुझ्या सोबत आहे, तिची शक्ती तुझ्या सोबत आहे. तिची शक्ती होती म्हणूनच महाराजांनी एवढा मोठा पराक्रम केला. ती सोबत होती म्हणूनच महाराजांना बळ मिळालं होतं. आणि ते बळ तू आठव, ती शक्ती तू आठव, ते महाराजांचं स्वरूप आठव, ते वेगळ्या प्रकारचे त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते वीरत्वाचे, ते सगळे काही तू आठव. आणि ते आठवल्याबरोबर तुला आपोआपच तुझ्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होईल आणि तुझ्या अस्त्रांना सुद्धा तेवढ्याच प्रकारे शक्ती मिळेल आणि तू शत्रूंचा नायनाट करू शकशील. आता आपण शेवटल्या कडव्या करता येऊ. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन. आई म्हणते की बाबा, माझी कूस ज्याच्यातून मी तुला जन्म दिलेला आहे, ती माझी कूस तू धन्य कर. केव्हा? जेव्हा तू विजयी होऊन येशील, जेव्हा तू शत्रूंचा नायनाट करून येशील, तेव्हा माझी कूस धन्य होईल की मी एका पराक्रमी योद्ध्याला जन्म दिलेला आहे. मोठ्या अभिमानाने मी सांगणार. पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन.
आणि मग जेव्हा तू पुन्हा येशील तेव्हा ज्याप्रमाणे आज मी तुझं पंचारतीने औक्षण करत आहे, आज मी तुला ज्याप्रमाणे रणांगणावर पाठवण्याकरिता प्रेरित करीत आहे, त्याच प्रकारे जेव्हा तू विजयी होऊन येशील, आपल्या देशाचं नाव लौकिक मोठं करून येशील, महाराष्ट्राचं नाव लौकिक मोठं करून येशील, तेव्हा मी तुला पुन्हा माझ्या हाताने तुला भरवेन. ज्याप्रमाणे मी तुला लहानपणी भरवत होती, घास खाऊ घालत होती, त्याचप्रमाणे पुन्हा माझ्या हाताने मी तुला दूधभात भरवीन. म्हणजे दूधभात म्हणजे गोडपणा, ज्याच्यामध्ये जो आनंद व्यक्त करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतो की वेगळ्या प्रकारचं सुखद असं आनंद मिळालेला आहे. तर गोड असल्यामुळे आपण म्हणतो की चांगल्या गोष्टींसाठी आपण तोंड गोड करत असतो. तर त्याच प्रकारे जेव्हा तू लढाईवरनं परत येशील तेव्हा मी तुला माझ्याच हाताने दूधभात भरवीन. तर अशा प्रकारे पद्मा गोळे यांनी अतिशय सुंदररित्या प्रत्येक गोष्ट ह्या कडव्यामध्ये आईची ममता त्यांनी दाखवलेली आहे. आणि शेवटल्या ज्या 2 ओळी आहेत त्यांना तो शांतरस आहे. आणि संपूर्ण कविता वीररसाने ओतप्रोत भरलेली आहे, यात काही शंकाच नाही आहे. तर ज्याप्रमाणे ही कविता आहे ना, थोडंसं मला सांगावं असं वाटत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक गावं आहेत की ज्यामध्ये अनेक मुलं सैन्यामध्ये भरती होतात. तर त्यातली काही गावं अशी आहेत की जे त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहेत. त्याच्यातल्या प्रत्येक घरामध्ये एक तरी व्यक्ती सैन्यामध्ये जातो. एक तरी व्यक्ती सैन्यामध्ये गेलाच पाहिजे अशी ती गावाची परंपरा आहे. तर रांजणी गाव आहे एक, तिथे सुद्धा प्रत्येक गावामध्ये तुम्हाला प्रत्येक घरामध्ये एक सैनिक झालेला दिसेल. एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे सैनिक टाकळी, त्याचं नावच आहे, त्या गावाचंच नाव आहे सैनिक टाकळी. त्या गावामधल्या प्रत्येक घरामधला एक व्यक्ती सैन्यामध्ये आहेच. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये अपसिंगी नावाचं एक गाव आहे, तिथे सुद्धा प्रत्येक घरामध्ये एक सैनिक आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पोतरा नावाचं एक गाव आहे आणि गोरे बुजुर्ग नावाचं एक गाव आहे, तिथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक घरामध्ये आपल्या देशाचं रक्षण करणारा आणि आपल्याला समाधानाने जीवन जगायला लावून देणारा आपला एक सैनिक आपल्याला निश्चितपणे मिळेल. जळगाव जिल्ह्यामध्ये फुलगाव नावाचं एक गाव आहे आणि चौबुळहणे नावाचं एक गाव आहे, चौबुळ म्हणतात. आणि त्या चौबुळहणे गावामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक घरामध्ये एक सैनिक तरी आपल्याला आपल्या देशाच्या रक्षणाकरता गेलेला दिसतो. नाशिक जिल्ह्यामध्ये महाजनपूरगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती, एक मुलगा हा आपल्या देशाच्या संरक्षणाकरता आपल्याला गेलेला दिसतो. आणि अशा प्रकारे कवयित्रींनी आपल्याला ही सुंदरशी कविता आपल्यासमोर प्रस्तुत केली. तर काही अलंकारिक शब्द आपल्या कवितेत आलेले आहेत. औक्षण पंचारतीने ओवाळणे, जिजामाता म्हणजे शिवछत्रपतींची माता, लक्ष्मी म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई, वाक्प्रचार आलेले आहेत. निरोप देणे म्हणजे जाण्याची परवानगी देणे, अशुभाची सावली पडणे म्हणजे अमंगल घडणे किंवा विपरीत घडणे, कुस धन्य होणे म्हणजे जन्म सार्थकी लागणे, की एका मी सैनिकाला मी जन्म दिलेला आहे, तो माझा जन्म सार्थकी लागलेला आहे. व आता आपण जर कवितेमध्ये असं जर आपण बघितलं की निरोप हा जो शब्द आहे, तर निरोप हा आपण ह्या कवितेमध्ये पद्मा गोळे यांनी सैनिकाला त्याची आई निरोप देतानाच एक भावना प्रधान हृदयपूर्ण असं हृदय चित्रण कवयित्रींनी आपल्याला दिलेलं आहे. त्यात त्या मातेची धाडसी वृत्ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते, वीररस आपल्याला कवितेत मिळतो. पण निरोप जेव्हा हा शब्द येतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे निरोप असतात. एखादा व्यक्ती सेवानिवृत्त होतो, म्हणजे 58 झालं की त्याला ऑफिसमधनं त्याच्या याच्यातनं निरोप दिला जातो, म्हणजे त्याचा कारभार संपलेला आहे ऑफिसमधलं, त्याचं जे काम आहे म्हणजे तो शासनाचा जो कारभार चालवायचा किंवा शासनाच्या सेवेत होता, तिथून त्याला सेवानिवृत्ती मिळालेली आहे. सासरी जाणारी मुलगी असते तिला निरोप दिला जातो. परदेशात जाणारा मुलगा असेल त्याला त्याचे आई वडील निरोप देतात. हा सुद्धा म्हणजे हे सगळे भावना प्रधान निरोप आहेत. मावळतीला जाणारा असू दे त्याला आपण रोज निरोप देतो, का रे बाबा उद्या पुन्हा तू उगव, म्हणजे पुन्हा आमच्या जीवनामध्ये प्रकाश आण. आता इथे प्रकाश म्हणजे आनंद,
तर मावळतीला जाणारा जो सूर्य आहे त्याला सुद्धा आपण निरोप देतो. बरेच ठिकाणी सनसेट बघायला जातात लोक, म्हणजे त्याला निरोप द्यायला जातात. ऋतू बदलतात. ऋतुचक्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. तर प्रत्येक ऋतू जेव्हा बदलतो तेव्हा त्या प्रत्येक ऋतूला आपण निरोप देतो. 4-4 महिन्यांनी एकेका ऋतूला आपण निरोप देतो. त्याच्यात सुद्धा निरोप देण्याची ती म्हणजे निरोपाचीच एक छटा आहे. माणसाला अखेरचा निरोप देतो. आल्यावर आपण त्याचं स्वागत करतो, गेल्यावर आपण त्याला निरोप देतो. पाहुण्या-राहुणे जे येतात आपल्याकडे त्यांना काही दिवस जेव्हा ते आपल्याकडे राहतात, मग परतीला जातात, तेव्हा आपण त्यांना निरोप देतो. शाळेचा तुमचा पहिला दिवस आठवा, थोडंसं आठवत असेल तर. मग शाळेत जर पहिल्यांदा एखादं बाळ जात असेल तर त्याची आई त्याला निरोप देते. तर त्या प्रकारे कशा प्रकारच्या भावना तिच्या मनामध्ये येतात, त्याचं थोडंसं मार्मिक जर आपण विचार केला किंवा भावना प्रधान जर आपण विचार केला तर ते चित्र आपल्या डोळ्यापुढे येतं की आईच्या डोळ्यात आसू असतात आणि तो मुलगा रडत रडत शाळेत जातो. तर तो आई त्याला त्यावेळी निरोप देत असते. युद्धाला जाणारा सैनिक जे आपण आपल्या कवितेमध्ये बघितलेलं की ह्याच्यात सगळ्यात मोठं मन लागतं. फार मोठ्या मनाने त्याची आई त्याला युद्धाला जाण्याकरता प्रेरित करते आणि कशा प्रकारे त्याला निरोप देते. तर असे हे निरोपाचे विविध प्रकार आपण आपल्या कवितेतनं बघितलेले आहेत. कविता छान आहे, छान म्हणजे अतिशय सुंदर आहे. आणि ही कविता पुन्हा पुन्हा वाचा, समजून घ्या आणि नाही समजलं तर मग मला तुम्ही माझ्या व्हॉट्सॲपवर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही लेखी स्वरूपात मला पाठवू शकता. धन्यवाद.